वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचं वन नेशन वन सीईटी हे धोरण आता पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येणार। त्यासाठी विद्यापीठ स्तरावरील पेट परीक्षेऐवजी नेट ही केंद्रीय स्तरावरील परीक्षाच पात्रता चाचणी म्हणून ग्राह्य धरली जाईल। मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ रिलीज, एआय, डिजिटल पेमेंट अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी केली बिल गेट्स यांच्याशी चर्चा। वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार। पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। सांगली लोकसभेच्या जागेवरून मवियात धुसफूस कायम। चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी, मात्र काँग्रेस अजूनही या जागेसाठी आग्रही। सांगलीची जागा विशाल पाटलांसाठी घोषित करावी, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा। शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला बुलढाण्यातून निवडणुकीचा अर्ज भरणार। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, त्याचा प्रत्यय काल संजय गायकवाड यांच्या रूपाने आला असं तुपकर म्हणाले। नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून तिकीट कापलं गेल्यानं नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज। फेसबुक पोस्टवरून केली नाराजी व्यक्त। मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं, फेसबुक पोस्टमध्ये मजकूर। वर्धा लोकसभेतून बच्चू कडूंनी लढावं, कार्यकर्त्यांची मागणी। 2 एप्रिलला वर्धा लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट करू, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू आज घेणार अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याबद्दल आणि पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय। बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे महायुतीतील नेत्यांचं आणि अमरावतीकरांचं लक्ष। खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीचं पोस्टर जाहीर। या पोस्टरवर महायुतीतील नेत्यांसह राज ठाकरेंचाही फोटो। मनसे महायुतीत जाणार का अशा चर्चा सुरू असतानाच या पोस्टरवर राज ठाकरेंच्या फोटोमुळे चर्चांना उधाण। अमरावतीच्या जागेवर बच्चू कडू नवनीत राणांविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे दिनेश भूप आज बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। लोकसभेसाठी वंचितचा 9वा उमेदवार जाहीर। रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। पक्षाकडून चहांदे आणि किशोर गजभिये दोघांनाही एबी फॉर्म मिळाल्यानं अधिकृत उमेदवार कोण याबाबत उडाला होता गोंधळ। धुळ्याचे लोकसभा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे सटाणा दौऱ्यावर। देव मामलेदार यशवंत महाराज मंदिरात घेतलं दर्शन, तर भाजपसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। 5 लाख मतांनी जिंकू हा गडकरींचा अहंकार। नागपूरमध्ये 5 लाख मतांनी जिंकणं ही अशक्य बाब। गडकरी, मोदी आणि फडणवीस यांचा आपल्या अहंकारामुळेच पराभव होईल। काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांची नितीन गडकरींवर टीका। विजय शिवतारे उद्या सासवड इथे पत्रकारांशी संवाद साधणार। मुंबईवरून आज दुपारपर्यंत सासवडला पोहोचल्यावर उद्या सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेणार। त्यानंतर 1 वाजता शिवतारे पत्रकार परिषद घेणार। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार बैठक। आज साताऱ्यात शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत करणार चर्चा। आज जालन्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत हालचाली सुरू। जरांगेंची राजकीय भूमिका काय यासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात 181 अर्ज दाखल, त्यापैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती। या 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार। महायुतीने मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं। भाजप राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळेल, माझी हॅट्रिक पक्की आहे, उमेदवारी घोषित होताच बारणेंचं वक्तव्य। हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर वसमतमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष। शहरामध्ये फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून नामांकन दाखल केलं, तुर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही। निवडणूक लढवण्यावर संजय गायकवाड ठाम। 4 तारखेनंतर काय होतं ते कळेल, मी बंड केलं नाही, गायकवाडांचं वक्तव्य। भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा डमी उमेदवार। पैसे घेऊन उमेदवारी देणं हा चुकीचा कार्यक्रम। सेवक वाघाय यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप। शेकापला लागलेली गरगर थांबवण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते, सुनील तटकरे यांचा शेकापच्या जयंत पाटील यांना टोला। सुनील तटकरे यांच्याकडून रोहित पवार यांना बालवाडी अध्यक्ष म्हणून उपमा। त्यांचा पुतण्या बिभीषण म्हणून आमच्याकडे येतोय आणि ते आमच्यावर आरोप करतात। शरद पवारांनी शेकापचे उमेदवार त्यांचे भाऊ त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला।
ते त्यांच्याच चुकीने संपतायत. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं अल्पशा आजारानं निधन. वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रायगडची झुंजार रणरागिणी म्हणून ओळख. अलिबागमधील पेझारी इथे त्यांच्या गावी होणार अंत्यविधी. मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी राहणार सुरू. 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कार्यालय चालू ठेवण्यात येणार. मुंबईपासून पुणे, नाशिक आणि शिर्डी इथं जाणाऱ्या कूल कॅबच्या भाड्यात भाडेवाढ करण्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची मंजुरी. 50 ते 200 रुपयांपर्यंत ही दरवाढ असेल. हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई नागपूर दुरंतो एक्सप्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. मुंबई सेंट्रल, भुसावळ स्पेशल आणि इंदूर पुणे साप्ताहिक स्पेशल गाड्यांना पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार. अटल सेतूमार्गे बेस्टची बेलापूर ते कुलाबा बस वाहतूक 14 मार्चपासून सुरू. या मार्गावर गेल्या 13 दिवसात बेस्टची 1,04,612 रुपयांची कमाई. मार्गामुळे दररोज सुमारे 7,472 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित आणि प्रलंबित संकुलावरून हायकोर्टाचा राज्य सरकारला दम. राज्य सरकारची चालढकल खपवून घेणार नाही. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे खडे बोल. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना 3 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता. राज्य सरकारने सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इक्बाल सिंग चहल यांची नावं निवडणूक आयोगाकडे पाठवली होती, पण ही तिन्ही नावं निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. काल रात्री उशिरा राज्य सरकारला पाठवलं पत्र. रोहित शर्मा बाद झाल्यावर चिडवल्याच्या रागातून वृद्धास बेदम मारहाण. कोल्हापूरच्या हणमंतवाडीतला धक्कादायक प्रकार. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यादरम्यान घडली घटना. या मारहाणीत बंडोपंत तिविले गंभीर जखमी. होळीला नागरिकांवर फुगे टाकणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हा. पुण्यातील FC रोडवर हुल्लडबाजी करत नागरिकांवर टाकले गेले होते फुगे. पोलिसांनी हुल्लडबाजी केल्याप्रकरणी काढायला लावल्या उठाबशा. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील भोसा परिसरात वाळू घाटावर रेती तस्करांकडून गोळीबार. मध्यरात्रीची घटना. पैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कारणावरून एका गटाचा दुसऱ्या गटावर गोळीबार. 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायद्यानुसार 28 जणांवर गुन्हे दाखल. 6,58,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोम्बिंग ऑपरेशन आणि वॉशआउट मोहीम राबवत दारूबंदी केली जाते. बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या. बोलेरोनं चिरडून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातली धक्कादायक घटना. पवन लोढे असं मृत तरुणाचं नाव. आरोपी विशाल आणि सचिन वाघचौरे फरार. मालवणी परिसरात बोगस डॉक्टरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. संबंधित डॉक्टर हत्येच्या गुन्ह्यामधील फरार आरोपी असून मालाड परिसरात आपल्या पत्नीसोबत बेकायदेशीर क्लिनिक चालवत असल्याची माहिती. बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी NIAची कारवाई. लॉजिस्टिक सपोर्ट करणारा मुख्य आरोपी मुझम्मिल शरीफ याला अटक. दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का. आयकर विभागाची काँग्रेसला 1700 कोटींची नोटीस. तर निवडणुकीपूर्वी आर्थिक संकटात टाकून विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न. काँग्रेसची टीका. दुसऱ्यांना घाबरवणं आणि धमकावणे काँग्रेसची जुनी संस्कृती. 600 वकिलांच्या पत्राचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. 6 एप्रिलला जयपूरमध्ये काँग्रेसची सभा. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित राहणार. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा घोषित केला जाणार. अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेविरोधात आज नवी दिल्ली आणि मुंबईत आंदोलन. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयावर तर मुंबईत आझाद मैदानावर इंडिया आघाडी आणि आप पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि गौतम अदानींच्या अदानी पॉवरची मध्य प्रदेश पॉवर प्रोजेक्टमध्ये 26% भागीदारी. प्रकल्पातील 500 मेगावॅट वीज स्वतः वापरण्याच्या करारावरही रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्वाक्षरी. राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय. रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव. प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर राजस्थानच्या 5 बाद 185 धावा. मात्र प्रत्युत्तरात दिल्लीला 5 बाद 173 धावांपर्यंत मजल मारता आली. गेल्या सामन्यात विजय मिळवलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आज IPL मध्ये येणार आमने-सामने. कोहलीकडून पुन्हा अपेक्षा तर श्रेयस रिंकूच्या कामगिरीवरही नजर.
मिस युनिव्हर्स 2024 या स्पर्धेत पहिल्यांदा सौदी अरेबिया सहभागी. सौदी अरेबियाची 27 वर्षीय मॉडेल रुमी अल्का हतानी ठरली इस्लामिक देशांकडून मिस युनिव्हर्समध्ये भाग घेणारी पहिली स्पर्धक. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल. या दौऱ्यानिमित्त भारतासोबत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.